आहेत असा माझा मानस आहे. माझ्या मनातला हेतू दुर्गम भागामधले विद्यार्थी घडवणं हे सगळ्यात कठीण काम तुम्ही सोपं केलं. सगळ्या मॅडमना मला कौतुक वाटायला अतिशय चांगली एक आनंदाची गोष्ट आहे. हे वाघिणीचं दूध आहे, घेतल्यानंतर गुरगुरल्याशिवाय राहत नाही. वाचाल तर वाचाल. म्हणून माझ्या विद्यार्थी बालमित्रांनो, तुम्ही दररोजच्या दररोज होमवर्क करत दररोजच्या दररोज तुम्ही स्टडी करता. शाळा नियमित शाळेमध्ये येत राहा. शाळेमध्ये आळसपणा तुम्ही करू नका आणि अभ्यास करत राहा. आणि शिक्षकांच्या आज्ञेचं पालन तुमच्याकडून झालं पाहिजे. हे तुमचे गुरु आहेत. आई वडिलांनी जे काही तुम्हाला सांगितले ते आई वडिलांचे शब्द. आई वडील हे तुमचे देव आहेत. खरा देव हा कोण्या मंदिरमध्ये, मस्जिदमध्ये, चर्चमध्ये नाही. आई वडील हेच आपले देव आहेत. आणि आपल्या आई वडिलांना जे आपल्यासाठी दररोज आई वडिलांसाठी कोणता हट्ट करायचा नाही. आपले आई वडील परिश्रम करतात, शेतामध्ये जातात, कष्ट करतात, एवढ्या पाण्या पावसामध्ये जातात आणि त्या जनावरांचा चारा घेणं, एका डोक्यावर भारा, हातामध्ये एक जनावर, शेतामध्ये जात असताना एवढ्या चिखलामध्ये गेलेला आपला पाय आपल्या वडिलांचा, आणि तुम्हाला डब्बा देऊन. आमच्या जुन्या काळामध्ये आम्हाला काही भेटायचं नाही जेवायला. तुम्हाला तर दररोजच्या दररोज अलग डब्बा आहे. मंडेला वेगळा, ट्यूसडेला वेगळा, वेडनेसडेला वेगळा, असे डबे असतील ना तुमचे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार